महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। इस वेकेशन पुराने कंप्यूटर कोर्सेज नहीं बल्कि नए AI बेस्ड डिजिटल कोर्सेज से अपने बच्चों का फ्यूचर बनाएं। अपोलो बिट्स एकेडमी लाए हैं आपके लिए वेकेशन कोर्सेज जिसमें AI टूल्स, कोडिंग लेसन्स, ग्राफिक डिजाइनिंग, डिजिटल मार्केटिंग, रील्स मास्टर क्लास एंड कई ऐसे 100% प्रैक्टिकल एंड इंटरैक्टिव कोर्सेज हैं। एक्सपर्ट फैकल्टीज एंड पर्सनल अटेंशन के साथ वी मेक श्योर आपका बच्चा एक एक टॉपिक प्रैक्टिकली सीखे और इम्प्लीमेंट करे। Admissions open for vacation courses at Apollo Bits Academy near Doli Nasta, Ulhasnagar 421003, 9763150150। क्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। प्रहार दिव्यांग क्रांति संस्था की ओर से उल्लासनगर महानगर पालिका के बाहर भारी बारिश में दिव्यांगों को उनके हक की सुविधाएं दिलाने के लिए एक विरोध प्रदर्शन किया गया। इस दौरान बड़ी संख्या में दिव्यांगजन मौजूद रहे। आज प्रहार दिव्यांग क्रांति संस्था की ओर से उल्लासनगर मनपा के सामने जोरदार विरोध प्रदर्शन किया गया ताकि दिव्यांगजनों को उनके हक की सुविधाएं मिले। भारी बारिश में भी दिव्यांगजन बड़ी संख्या में मौजूद रहे और अपने अधिकारों के लिए एकजुट होकर आवाज उठाई। वर्ष 2016 में सरकार ने स्थानीय स्व सरकारी निकायों द्वारा दिव्यांगजनों को बाजार में स्टॉल उपलब्ध कराने के लिए एक सरकारी आदेश जारी किया था, लेकिन उल्लासनगर मनपा ने इस पर अमल नहीं किया और पहले लगाए गए दिव्यांगजनों के स्टॉल को अनाधिकृत घोषित करके हटा दिया। साथ ही प्रदर्शनकारियों ने आरोप लगाया है कि जरूरतमंद दिव्यांगजनों को केंद्र और राज्य सरकारों के दिव्यांगजन कल्याण योजना का लाभ नहीं मिला है। धरना स्थल पर नारे लगाए गए कि दिव्यांगों को 200 वर्ग फुट जगह में स्टॉल लगाने की अनुमति दी जाए। जो दिव्यांग पहले से स्टॉल लगा रहे हैं उन्हें भी सरकारी मान्यता दी जाए। मुफ्त बस सेवा और सार्वजनिक परिवहन में रियायतें लागू की जाए। दिव्यांग छात्रों को मुफ्त शिक्षा और स्वास्थ्य सेवाएं प्रदान की जाए। उन्हें उचित आवास और इलेक्ट्रॉनिक साइकिल दी जाए। प्रहार दिव्यांग क्रांति संगठन के अध्यक्ष ने स्पष्ट किया है कि जब तक प्रशासन स्टॉल के लिए अनुमति और जमीन के बारे में स्पष्ट तिथि की घोषणा नहीं करता तब तक धरना वापस नहीं लिया जाएगा। ऍक्च्युली ही उल्हासनगर महानगरपालिका आहे जिने 20 वर्ष आज दिव्यांगांना स्टॉल दिलेला नाही आहे। आमचं 2016चं GR आहे की आम्हाला रोजगार मिळाला पाहिजे, दिव्यांगांना रोजगार मिळाला पाहिजे, दिव्यांगांना स्वयंरोजगार मिळाला पाहिजे। त्यांना पब्लिक स्थानिक गव्हर्नमेंटचे जिथे जिथे गव्हर्नमेंट ऑफिसेस असतात त्या बाहेर आम्हाला 200 स्क्वेअर फीट जागा, आता पहिला आम्हाला 6x6चं होतं पण आता 2018चं GR आहे की 200 स्क्वेअर फीट जागा, कारण दिव्यांगाची व्हीलचेअर वगैरे फिरता येत नाही। त्यामुळे आम्हाला आता मीरा भाईंदर पालिकेने 91 स्टॉल दिले। मी ठाणा जिल्हा अध्यक्ष आहे। मीरा भाईंदर पालिकेने 2 वर्षात 91 स्टॉल दिलेले आहेत आणि मी ऐकलं की उल्हासनगर पालिका दिव्यांगांना स्टॉल देत नाही, वरून दिव्यांगांनी स्टॉल लावलेले आहेत, त्यांचे स्टॉल उचलून टाकतात निर्दयासारखी। हे कुठपर्यंत अन्याय चालणार आहे? त्याच्यासाठी आता आम्ही ठरवलेलं आहे, प्रहार दिव्यांग क्रांती संस्थेने अख्खा महाराष्ट्रातल्या दिव्यांगांना न्याय मिळालाच पाहिजे। त्याच्यासाठी मी ठाणा जिल्हाध्यक्ष आहे, म्हणून आज आम्ही मीरा भाईंदर पूर्ण झालं तर आता आम्ही उल्हासनगरला आलेलो आहे। इथून सुद्धा माझ्या दिव्यांगांना स्टॉल घेतल्याशिवाय मी इथून हलणार नाहीये। आज यापूर्वी ही आंदोलन झालं होतं किंवा इतर प्रशासनाने याकडे लक्ष दिलं नाही का? आयुक्त आणि हे आंदोलनाला आम्हाला पत्र देतात, पत्र दिल्याच्या नंतर आम्हाला आश्वासन देतात आणि त्या आश्वासनाच्या नंतर मग ते लोक फाईल मध्ये टाकून ती फाईल दूर काढत आपल्या याच्यामध्ये ऑफिस मध्ये ठेवतात। त्या लोकांना काही पडलेलं नाही। जिथपर्यंत मजबूत नेते फॉलोअप घेत नाहीत तिथपर्यंत अधिकारी जागे होत नाहीत। आणि आता आम्हाला आमच्या भाऊनी सांगितलंय जागोजागी जागृती निर्माण करा आणि जनजागृती करून लोकांना न्याय मिळवून द्या, तेच आम्ही कर्तव्य करतोय। आज न्याय मिळेल का? आज न्याय मिळाल्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही।
आज माझ्या दिव्यांगांना, उल्हासनगरच्या दिव्यांगांना आयुक्त साहेबांनी कधी तारीख द्यावी की ते कधीपासून स्टॉल देत आहेत, परवाना देत आहेत, आणि जे स्टॉल लागलेले आहेत त्यांना उचलायचं नाही, त्यांना सुद्धा परवाने भेटले पाहिजे. आणि 200 स्क्वेअर फीट जागा पास झालीच पाहिजे. जर तुमच्याकडे 200 स्क्वेअर फीटसाठी जागा नाही तर मिनिमम 100 किंवा 150 स्क्वेअर फीटचा आज आम्हाला इथून ठराव पास करून द्यावा, पत्र द्यावा, त्याच्यानंतर आम्ही इथून हलणार आहोत. योजना आहे, अनेक योजना आहेत दिव्यांगांच्या. का सरकार हे करत नाही? आज आमचे भाऊ जागोजागी आंदोलन करतायत. मुख्यमंत्री साहेबांचं वर कोणाचा दबाव आलेला आहे? मुख्यमंत्री साहेब दिल्लीवरून सूत्र हलतायत का? आम्हाला शेतकऱ्यांचा 7/12 कोरा हवाय, आम्हाला दिव्यांगांचं मानधन हवंय, आम्हाला विधवा महिलांना मानधन हवंय, आम्हाला कामगारांना, मेंढपाळांना, आम्ही सगळ्यांसाठी आज आमच्या भाऊंच्या पायातून रक्त येत आहे. रक्त आमचे भाऊ तरी हिंमत हरत नाहीयेत. तरी पण मुख्यमंत्री साहेब फक्त खोटे आश्वासनं देत आहेत. 7 एप्रिलला आमची मीटिंग गेली, त्याच्यामध्ये आमच्या 19 मागण्या पूर्ण करणार होत्या, त्या सुद्धा त्यांनी पूर्ण केलेल्या नाहीयेत. GR काढलेला नाहीये. परत आमच्या भाऊंनी आमरण उपोषण केलं, तेव्हा बावनकुळे साहेब आले, त्यांनी पत्र दिलेलं आहे की ते मागण्या पूर्ण करणार, पण ते मागण्या पूर्ण करत नाहीयेत. मग गरीब जनता कोणाकडे जाणार? मुख्यमंत्री कशासाठी झालेला आहे? कशासाठी एकजूट होऊन तुम्ही सरकार निर्माण केलेली आहे? गरिबांना न्याय देण्यासाठी की गरिबांचं रक्त पिण्यासाठी? आज गरीब रस्त्यावर उतरलेले आहेत. आमचे भाऊ ओरडून ओरडून सांगतायत की दिव्यांगांना रोजगार द्या, दिव्यांगांना 6,000 मानधन द्या, दिव्यांगांना स्टॉल द्या, शेतकऱ्यांची कर्जमाफी करा. आम्ही काय मागतोय? तुम्ही जे कमिटमेंट केलं तेच आम्ही मागतोय ना तुमच्याकडे. मग ते कमिटमेंट का पूर्ण करायला तुम्हाला कोणाची परवानगी लागते? तुम्हाला दिल्लीवरून उत्तर हवंय का? का तुम्हाला उशीर होतोय? का आमच्या भाऊंच्या जीवाशी खेळताय? 24 तारखेला आम्ही चक्का जाम करणार आहे, प्रत्येक ठिकाणी चक्का जाम होणार आहे, आणि त्यावेळेला दिव्यांग, मजदूर, कामगार, शेतकरी सगळे उतरणार आहेत. सगळे पक्ष सोडून, राजकीय पक्ष सोडून फक्त एक सामान्य नेता म्हणून आम्ही चक्का जाम करून टाकू जर दिव्यांगांचं, शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण नाही झालं. या माध्यमातून, या तुमच्या माध्यमातून मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती करते, एक प्रहार सैनिक म्हणून, की आमच्या मागण्या योग्य आहेत. जर तुम्ही आमदारांना पेन्शन देताय, पेन्शन वाढी देताय, आमदारांना मग करोडपती आमदारांची पेन्शन बंद करा, त्यांचे उत्पन्न बंद करा. तुम्ही का गरिबांना तुम्ही तडपडावत ठेवलाय? तुम्हाला काय गरज आहे पगाराची मुख्यमंत्री साहेब? उपमुख्यमंत्र्यांना काय गरज आहे पगाराची? जर आम्हाला 6,000 देत नाहीये तर तुम्हाला काय गरज आहे 3-3 लाख, 2-2 लाख घ्यायची? काय गरज आहे? तुमच्याकडे तर करोडो आमचं पडलेले आहेत ना. मग गोरगरीब विधवा महिलांना, शेतकऱ्यांना का तुम्ही तडपडत ठेवलाय? का आत्महत्या होत आहेत? का तुम्हाला न्याय द्यायला वेळ लागतोय? कुठे तुमचं घोडं आणलेलं आहे सांगा ना. आज आमची तब्येत बरी नसताना आम्ही इथे येतोय लढण्यासाठी. लाजदायक गोष्ट आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री महाराष्ट्र असून आज आम्हाला दिव्यांग महाराष्ट्र महिलांना इथे यावं लागतंय. आज माझ्या उल्हासनगरच्या दिव्यांगांना 20 वर्ष झाले. कुठे झोपलेली आहे पालिका? या पालिकांच्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. आम्ही नुसतं इथे ठराव घेऊन जाणार नाहीये. तुमच्याकडे GR असून तुम्ही या लोकांना का न्याय नाही दिला म्हणून यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही मागणी आमची असणार. आज दिव्यांग बांधवांचं शिष्टमंडळ आले होते. त्यांची मुख्यतः स्टॉलसाठीची मागणी होती. स्टॉलसाठीच्या मागणीसाठी आता स्टॉलसाठी सर्वेक्षण सुरू करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. तर 1 महिन्यात ते स्टॉलचं सर्वेक्षण होऊन पुढील कार्यवाही त्याच्यावर करण्यात येईल. ब्यूरो रिपोर्ट, उल्हासनगर, उल्हास विकास। विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।